नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी आज आपण डाळ पालकाची मस्त चटपटी आणि छान मस्त सोपी अशी रेसिपी बघणार आहोत। इथे मी एक मध्यम आकाराची त्यातली अर्धी जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर 2 जणांसाठी ही भाजी पुरेशी आहे। त्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेऊया। 1 टेबलस्पून शेंगदाणे घ्यायचे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेऊया। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता इथे मी फक्त तुरीची डाळ वापरलेली नाही, तर पाव वाटी मुगाची डाळ सुद्धा घेतलेली आहे। तर ह्या सगळ्या डाळी छान मस्त 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायच्या। तुम्ही आवडत असेल तर फक्त तुरीच्या डाळीची सुद्धा ही भाजी करू शकतात, खूप छान होते। पण काहींना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, म्हणून मिक्स डाळीची केलेलीच बरी। त्यानंतर आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेऊया आणि शेंगदाणे सुद्धा टाकून घेऊया। त्यानंतर बारीक कट केलेला हा कांदा थोडासा जाडसर कापला तरी चालतो, कारण तो शिजल्यानंतर मऊ होतो। टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो सुद्धा मी इथं जाडसरच कापून घेतलेला आहे। बारीक कट केलेला पालक टाकून घ्यायचा आणि यामध्ये साधारण 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। तर माझी 1 वाटी डाळ झालेली आहे, त्यामुळे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतले। आता कुकरला हा पालक छान मस्त शिजवून घ्यायचा आहे। तर साधारण जसं आपण वरण शिजवतो तसंच हा शिजवून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामुळे डाळ छान मस्त मऊ शिजते। साधारण 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ मस्त छान मऊ शिजते। कुकरला 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि कुकर छान मस्त गार होऊ दिला। आता उघडून बघूया। वा, मस्तच खूपच छान अशी मऊ आपली डाळ शिजलेली आहे। आता तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा रवीने ही डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे। खूप जास्त आपल्याला ही अशी घोटायची नाही, अगदी थोडीशीच घोटायची आहे। तुम्ही जर जास्त पाहिजे असेल तर ग्राइंडरच्या साहाय्याने सुद्धा घोटू शकतात। कढईमध्ये 2 मोठ्या पळ्या तेल टाकून घेतलेला आहे आणि गॅस हा चालू केलेला आहे। आता तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे मोहरी मस्त छान फुलले की यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसूण हलकासा गुलाबी झाला की थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्यानंतर अगदी 1-2 सेकंदामध्येच यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि पुन्हा हे मिश्रण छान मस्त परतून घेतलं। खूप जास्त वेळ परतायची गरज नाहीये। आता यामध्ये आपण हे पातळ केलेली डाळ टाकून घेऊया आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। तर ही डाळ मला थोडीशी घट्ट वाटते, तर ज्या कुकरमध्ये मी ही डाळ शिजवलेली आहे त्याच कुकरमध्ये थोडंसं कोमट पाणी घेऊन मी यामध्ये टाकलेलं आहे। तर बघा, याप्रमाणे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा ठेवलेली नाही। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून छान मस्त एक दणक्यात उकळी येऊ देऊया। बघा, एक 5 मिनिटानंतर आपण बघूया आपली भाजी कशी झाली। वा, मस्तच खूपच छान अशी स्वादिष्ट आणि रुचकर आपली भाजी तयार आहे आणि अगदी झटपट झालेली आहे। घरच्या साहित्यामध्येच ही भाजी तयार होते। यामध्ये मी चिंचेचा कोळ वगैरे अजिबात टाकलेला नाही। खाताना फक्त लिंबू पिळून खायची आणि मस्त भाकरीसोबत सुद्धा चुरून ही भाजी खूप अप्रतिम लागते। एकदा बनवली की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही टेस्टी भाजी आहे। भातासोबत तर ही भाजी अप्रतिम लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।